मित्रो, आपण नेहमी ऐकतो, परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदला. मनस्थिती बदलता येत नसेल तर परिस्थिती बदला. तर या विषयावरचं आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रो, हा मनस्थिती, मूड वगैरे हे शब्द आपण ऐकतो. तर जेव्हा बाहेरचं विश्व जे आहे, संचारबंदी आहे, हे बाह्य परिस्थिती आहे. आपण कोरोनाचा अनुभव घेतलाय. कोरोनाच्या काळातली एकंदरीत परिस्थिती आहे. तुम्ही आठवा ते बघा. एखादी संचारबंदी लागते, एखादा बाहेर अतिशय जे की तुमच्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्ट असते. पाऊस भरपूर पडायला लागलाय, मुसळधार पाऊस आहे चालू. म्हणजे अशा बाह्य परिस्थिती आहे. आणि आता ही बाह्य परिस्थिती तुम्हाला बदलणं शक्य नाही. तेव्हा अशा वेळी काय करता येऊ शकते? आता अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनाची अवस्था जर तुम्ही चिंताग्रस्त केली, ती परिस्थिती पाहून तुम्ही उदास झालात, निराश झालात, व्हायला लागलात, दुःखी व्हायला लागलात, आता काय करावं बाबा, आता काय करावं बाबा, काही सुधारणा आले बाबा, असं म्हणत राहिलात, तर यामुळे काही फायदा होईल का? तिथं बोलणारी माणसं अजून जरा काय एक दोन माणसं आनंदाने बोलू लागते, चर्चा करू लागते, काहीतरी गप्पा गोष्टी करू लागते, ते पण तुमच्यामध्ये मिसळून ते पण तसंच म्हणायला लागतील आणि ते पण दुःखी होऊ शकतील. तर मित्र, चिंताग्रस्त, दुःखी, उदास, ही उदासीनता, दुःख, चिंता, भय, हे सगळं काही नकारात्मक आहे. ते व्यक्त करत राहणं आणि नकारात्मक व्यक्त करत राहिलं की त्याचा पुन्हा कानातून अजून मनात नकारात्मकता जाते. आत गेलेली नकारात्मकता अजून तोंडावाटे आपण बोलण्यातून व्यक्त करतो. बोललोच नाही तरी ती चेहऱ्यावर दिसत राहते. लक्षात आलं? तर ही जी नकारात्मकता आहे, म्हणजे ही त्या परिस्थितीवरची ती प्रतिक्रिया आहे. तुमच्या अनकंट्रोल परिस्थितीवरची ही एक प्रतिक्रिया आहे. आता काही जण काय करतील, दुसरं काही जण काहीच करत नाही, अशा तटस्थ राहतात. काय करतात? तटस्थ राहतात. आणि तटस्थ राहून काय करतात? की शांतपणे तटस्थ राहतात. काही मार्ग काढता येते का विचार करतात. म्हणजे काहीच मार्ग नाही, आता काय करावं असं जर न करता ही तटस्थ मनस्थितीची माणसं, तटस्थ मूडची माणसं काय करतात? काही मार्ग काढता येते का, काही उपाय करता येते का, यावर चिंतन करतात. शांत बसत नाहीत, ते एक चिंतन करतात. आणि चिंतन मार्ग सापडला नाही तर काही करतच नाही. तोपर्यंत नकारात्मकही बोलत नाहीत आणि सकारात्मकही बोलत नाहीत. ठीक आहे, बघू, ठीक आहे असं ते म्हणतात. ठीक आहे म्हणजे ते फारसं मनाला लावून घेत नाहीत आणि आनंदीही होत नाहीत. एक प्रकारे तटस्थ राहतात सर्वसाधारणपणे.
आणि काही जण जे असतात ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सकारात्मक राहतात. सकारात्मक राहतात, आहे त्याच्यामध्ये काय चांगलं आहे शोधतात आणि त्याचा आस्वाद मस्तपैकी आनंदाने घेतात. कोरोना काळ प्रतिकूल परिस्थिती. काही जणांनी लेखन केलं, काही जणांनी वाचन केलं, काही जणांना घरात पहिलं कधीच अनेक वर्षापासून घर स्वच्छ करता आलं नव्हतं, सगळं संपूर्ण ते करून घेतलं. सगळी बांधाबांध चांगली केली, मांडणी चांगली करून घेतली. काय जे काही करता येईल ते चांगलं केलं. चांगले जे काही गप्पा गोष्टी करता आल्या नव्हत्या ते छानपैकी गप्पा मारल्या. काही जण गाढ झोपत राहिले. म्हणजे जे काही करता येईल त्याने मस्तपैकी आनंद घेतला. काही जण फेसबुक लाईव्हवर गेले. आम्ही फेसबुक लाईव्हवर होतो बऱ्याचदा. दुसऱ्या लाटेमध्ये आम्ही पण कोरोनाने बाधित झालो. आणि कोरोनाने बाधित झाल्यानंतर मला हैदराबादला ॲडमिट करण्यात आलं. हैदराबाद त्या ठिकाणी म्हणजे ते सिकंदराबादच आहे. हैदराबाद सिकंदराबादचा जवळजवळ आहे. तर त्या सनशाईन हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट करण्यात आलं. इथून नांदेडहून मला हलवण्यात आलं. मग त्या अगोदर एक लाट येऊन गेली होती, अनेक माणसं मरून गेलेली होती. कोरोना म्हणजे मृत्यू असं काही एक चित्र, अशी एक परिस्थिती निर्माण केली. आता त्या परिस्थितीमध्ये अनेक जण गोंधळून गेले, चिंताग्रस्त झाले, काळजी, उदासीनता. आणि ह्या सगळ्यांना मी सोडून जाऊ शकत नाही, त्यापेक्षा मरण पत्करेल म्हणून काही जण त्या उपचारालाच गेले नाहीत, निघून पळून गेले काही जण. म्हणजे प्रतिक्रिया, प्रत्येकाची प्रतिक्रिया मूडनुसार असते. काही जण ॲडमिट झाले, ॲडमिट होऊन शांततेने उपचार घेतले. काही जणांचा उपचार झाला, त्याच्यातून बाहेर आले. आता त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट केल्यानंतर तुमच्यासोबत तुमचं जीवाचं कोणीच नव्हतं, अशी एकंदरीत परिस्थिती होती. ना संपर्क होता, ना काही नव्हतं. अशी सिच्युएशन काही जणांनी अनुभवलेली आहे. तर आता त्या परिस्थितीत काय करायचं, तर मी काय करायचं सांगतो तुम्हाला. तर त्या सिच्युएशनमध्ये मी ते असं लावलं होतं ऑक्सिजनचं माझ्या नाकाला 24 तास. एकूण 11 दिवस मी तिथं होतो. काही खायला सुद्धा ते घालत होते तिथले नर्स. आता ते सगळं वर्णन मी तुम्हाला सांगायला नाही. तर मी त्यावेळेस काय विचार करत होतो, माझा मूड कसा मी सांभाळत होतो. तर मी ती परिस्थिती तुम्ही काय बदलू शकणार नव्हता. तेव्हा तुमच्यासोबत कोणी राहू शकणार नव्हतं. आणि जे काही परिस्थिती आहे ती आता निसर्गच बदलणार होता, डॉक्टर बदलणार होते. तुम्ही मुझे नींद ना आये मुझे चैन ना आये म्हणूनही काही करू शकणार नव्हता. तगमग करूनही काही उपयोग नव्हता. मी त्यावेळेस बाह्य परिस्थिती बदलण्याची कुठली शक्ती नव्हती. मला उठून लघवीलाच जाता येत नव्हतं. काय परिस्थिती बदलू. दुसरे तोंडामध्ये घासा भरवत होते. सर्व काही अंतरुणावर होतं. अशा सिच्युएशनमध्ये मी फक्त शांत डोळे बंद करून
श्वास आत कसा चाललाय, श्वास बाहेर कसा चाललाय, जी साधना आहे विपश्यना, ती विपश्यनेची साधना करायचो. त्यांना आनापान म्हणतात. आणि पूर्ण शरीराच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंतच्या संवेदना पाहणं हा एक त्या विपश्यनेचाच एक भाग आहे. मी ते करायचो. ते ऑक्सिजन ते लावलेलाच होता, तो मध्ये जायचा, पण हळूवार. पण आपण ते नैसर्गिकपणे बाहेर येते ना हवा, ते येते होते ना, ते मी बघायचो फक्त. शांत डोळे ठेवून, शांत डोळे लावलेलेच असायचे माझे. बाजूबाजूला पेशंट होते, ते तळमळ करायचे विचार. तळमळ म्हणजे जे बिमारीचं काय तळमळ नाही, परंतु एकटे आहोत, काय होती की काही नाही की, असं त्यांच्या मनात वाटत असायचं. बोलण्या फिरण्याची काही एकमेकाला पेशंट काही बोलण्याची तिथं काही परिस्थिती मी तरी काही अनुभवली नाही. एकंदरीत ते सिरियस वातावरण होतं. अशा वेळी मी मात्र शांत राहायचो. मग ते सगळं विचार करत असताना आठवणी येणं साहजिक आहे. सर्वांच्या आठवणी यायच्याच. मला माझ्या माईची आठवण जास्त यायची, जी या जगात नाही तरी पण ती आठवण यायची. आणि अशा सिच्युएशनमध्ये पण मी स्थिरपणे त्या सगळ्या गोष्टी बघायचो. घराची आठवण येणं, मुलाची आठवण येणं, पत्नीची आठवण येणं साहजिक आहे. परंतु त्या आठवणीनं मी व्याकुळ होत नव्हतो. आठवण आली तरी मी माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचो. पुन्हा असं बसायचो, माझं झोपणच होतं, पण असं श्वास आत चाललाय, श्वास बाहेर चाललाय हे बघायचं. आणि हे मला ते आनंदही वाटायचं. बस. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्रागा करून, चिडून, संतापून, हे मला इथं नको, काढून टाका. काही जण निघून आले दवाखान्यातून, मित्र तशाच अवस्थेमध्ये. काही जण तिथं मी राहूच शकत नाही, मरून जातो म्हणून येऊन इथं काही जण मेले, पण उपचार न घेताच आले. अशी सिच्युएशन. मग परिस्थिती जेव्हा तुम्हाला बदलणं शक्य नाही, तेव्हा मनस्थिती बदलणं म्हणजे आहे त्याच्यामध्ये सकारात्मकता शोधणं, आनंद. सकारात्मकता शोधणं म्हणजे काय? अशावधी स्वतःला स्वयंसूचना देणं, स्वयंप्रेरित होणं, स्वतःला चांगल्या गोष्टी पाहायला लावणं. लक्षात आलं? आणि स्वयंसूचना काय द्यायच्या? माझं भलं होते, माझं भलं होणार आहे, माझं भलं होत आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे, माझ्यामध्ये ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची माझ्यामध्ये शक्ती आहे, शक्ती निर्माण होत आहे, आणि नक्की याच्यातून मी बाहेर पडेलच, असं स्वतःला सांगत राहणं म्हणजे तुमचं मन तयार करत राहणं, तुमचा चांगला मूड अधिक चांगला करत राहणं आहे. तुम्ही जे आठवाल ना ते साठवतं, आणि साठवलेलंच आठवतं. आणि आठवणं जर सुखद असेल, आठवणं जर आनंदी असेल, सकारात्मक असेल, तर अधिक मूड चांगला होत राहतो, तुम्हाला आनंद येत राहतो. तुम्ही जर नकारात्मक साठवत गेलात, भयग्रस्त साठवून गेलात, चिंताग्रस्त साठवून गेलात, जे जे या जगातलं वाईट आहे तेच आत साठवत गेलात, त्याची दुर्गंधी येणारच, तुम्हाला त्याचा त्रास होणारच. घरामध्ये तुम्ही जर मेलेलं कुत्रा आणून टाकल्यावर घरात वास सुटणारच ना. तसं जे जे त्रासदायक आहे ते मनात टाकल्यावर काय हो, दुसरा काय सुगंध येणार आहे की काय? मित्र,
होईल तितकं आपण सतर्क राहणं, बी अलर्ट राहून चांगले विचार आत कसे जातील, चांगले विचार कसे करता येतील निर्माण, चांगले विचार निर्माण करता येतात, चांगले विचार लिहिता येतात. खरं तर लिहिण्यासारखी सिच्युएशन राहिली असते तर तिथे मी एक पुस्तक लिहिलं असतं. लक्षात आलं. एशाचा राजमार्ग ही तिसरी आवृत्ती आहे माझी. जी पहिली आवृत्ती होती ना, मला एक 15 दिवस मेडिकलवर राहावं लागलं होतं. आणि थोडीशी तब्येत ठीक नव्हती. फक्त डॉक्टरने सल्ला दिला होता तुम्हाला काही दिवस आराम करावा लागेल. मग मी आराम केला. त्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या मनात येणाऱ्या आणि एखाद्या व्यक्तीच्या मनात येणाऱ्या विचाराच लिहायचं, त्याची उत्तरं लिहित राहायचं. टायफॉइड काहीतरी मला झाला होता, टायफॉइड काहीतरी त्या काळातलं सांगतो मी तुम्हाला. आणि मग मस्त लिहायचं. काय मला काही मस्त जेवण आहे, मला व्यवस्थित जायचं, काय अडचण नाही. फक्त डॉक्टरनं सांगितलं म्हणून ते चालू होतं. पण मला तेव्हा काय त्रास फ्रेस काय नव्हतं. त्या काळात मस्त लिहित राहायचं, जेवण वगैरे राईट, सगळं राईट. तर तुम्हाला सांगत होतो की आहे त्या सिच्युएशनमध्ये मी आपल्याला काय सदुपयोग करता येईल, आपल्याला काय सदुपयोग करता, जो वेळ मिळतो त्याचा काय उपयोग करता येईल. मी गोव्याला ओरिएंटेशनला गेलो. 10 ते 5चा वेळ तिथं जायचा मला ओरिएंटेशनमध्ये. मग राहिलेल्या वेळेचं करायचं काय, तर त्यावेळेस मी विचार केला की एक पुस्तकच लिहायचं. ध्येयवेध नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते ध्येयवेध लिहिलं. तर मला सांगतो, दररोज मी लिहायचो. गेलं काय जेवायला काय आहेतच, काय करायचं नाही, काय नाही. मग आलं, मग लिहित बसायचो रात्री 1 पर्यंत. लिहिलेलं नेऊन टायपिंग देण्यासाठी एक टायपिंगचा शोध घेतला. मराठीचं टायपिंग कुठे भेटेल का. मग पणजी या ठिकाणी, विद्यापीठातून पणजी या ठिकाणी मी गेलो. शोध घेतला, विचार केलो. तिथे दिसत नव्हते पण विचारत राहायचं, काय आपल्याला जेव्हा शोध लागेल तेव्हा लागेल. शोधला. एका ठिकाणी कोकण साहित्य परिषद अशा नावाचं काहीतरी बोर्ड दिसला मला. आत गेलो, विचारलो तिथं, अहो म्हण हे मी जे काही लिहिलंय ते टायपिंग करून कोणाला देईल का. तिथं होते जे व्यक्ती होता ते, त्यांचं नाव आहे सुदेश आर्लेकर सर. ते बघितले, थोडंसं फार चिकित्सक माणूस आणि साहित्य संस्कृतीची त्यांना ते आवड आहे. मराठी माणसाविषयी त्यांच्या मनात प्रेम दिसते. त्यांनी मला बसवलं, पाणी प्या म्हणले, पाणी पिलो आणि ते सगळं थोडा वेळ वाचले. चांगलं आहे म्हणले, चांगलं आहे. मग मीच करतो म्हणले हे सगळं टाईप, मी करून देतो तुम्हाला टाईप. मी माझ्या माणूस आहे ते, मी काय करायचे ते करतो म्हणले, पण तुम्हाला करून देतो. मग आता पहिलीच भेट आणि ते लिहिलेलं त्यांच्या हातात द्यायचं, विश्वासानं देऊन टाकलं. विश्वास ठेवला, विश्वास देऊन टाकला. आणि मग त्यांचं मराठी शुद्धलेखनही चांगलं आहे. भाषा विषयक आकलन त्यांचं चांगलं आहे.
अतिशय हुशार माणूस आहे ते. आणि मग काय झालं, मी रोज त्यांना लिहून नवीन लिहायचो आणि त्यांनी मला टाईप केलेलं द्यायचे. अशा सिच्युएशनचा 20 दिवस चालला. त्यानंतर त्याचं पुस्तक काढायचा विचार केला. तेच जागर प्रकाशनच आहे त्यांचं. त्यानं म्हणले माझ्याकडेच प्रकाशन आहे, काहीच अडचण नाही, करून टाकू. मित्र हो, म्हणजे मी तुम्हाला हे का सांगतो, आहे त्या परिस्थितीत कसा मार्ग काढायचा, आहे त्या परिस्थितीत. आता आपण काही जण आमच्या सोबतचे मित्र वगैरे फिरायला जायचे, त्याच्या पद्धतीचं जीवन ते जगायचे. आपल्याला ते जगता येत नव्हतं त्यांच्या पद्धतीचं, मग आपण या पद्धतीचं जगलो. मग मार्ग काढला आपल्याला अनुकूल पद्धतीचा जीवन जगण्याचा. बरं, तर काही जणाला हे मार्ग जरा आवडलाही नाही. गोव्यासारख्या ठिकाणी येता आणि असले उद्योग करता, लिहिण्याचे वाचत बसण्याचे, ते त्यांना काही पटलं नाही. आता त्यांना पटलं नाही म्हणून आपण काय करायचं, मग त्यांच्यासारखं आपल्यालाही पटत नाही. असो, कोणाच्याबद्दल काही बोलायचं नाही आपण, पण आपल्यालाही पटलं नाही. मग आपण आपल्यासोबत, त्यांच्यासोबत, आपला धर्म आपल्यासोबत, त्यांचा धर्म त्यांच्यासोबत, म्हणून मैत्रीपूर्ण लढत जशी असते तशा पद्धतीनं त्यांच्यासोबत आनंदानं राहायचं. बरोबर आहे तुमचंही म्हणायचं, आपलंही बरोबर, माझंही बरोबर, तुमचंही बरोबर, म्हणून दिवस काढायचे. तर मित्र, मग काय व्हायचं काय, हे तुम्हाला मी का सांगतो, तर तुम्हाला जर अशा परिस्थितीमध्ये काहीतरी मार्ग काढता आला पाहिजे. तेव्हा एकतर ही गोष्ट आहे दोन 2009ची. त्यावेळेस अजून पेमेंट सुरू झालं नव्हतं, फुल पगार सुरू नव्हता. CSB टाईप काही भेटायचं ते भेटायचं, असू दे, ते काय आजचा विषय नाही. मग त्याही सिच्युएशनमध्ये मी दुसऱ्यांकडनं पैसे घेतले, असे तसे उष्णे फसणे काहीतरी केलं, थोडं व्याजाचे म्हणा, असू दे. आता ते तर अजून विषय कशाला सांगत बसू. तर घेतला आणि ते पुस्तकातल्या काही प्रती काढून घेतल्या आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्याच हस्ते प्रकाशन करायचं मी पहिल्या दिवशीच ठरवलं होतं. आणि ते जाहीरपणे सांगलंही होतं. आपला परिचय देतात ओरिएंटेशनला पहिल्या दिवशी, त्या पद्धतीनं ते. मग त्या सुदेश सार्लेकरांनी मला सांगितलं की आता गोव्याचे मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन भेटलोय, परंतु भेट झाली नाही. दिगंबर कामत साहेब होते तेव्हा मुख्यमंत्री, त्यांच्या PA भेटले आणि PA म्हणले तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता येऊ शकता. 10 वाजता मला ओरिएंटेशन कोर्समध्ये राहावं लागतं, इथं काही नाही, शक्य नाही म्हटलं. ठीक आहे म्हणलं. आता त्यांनी शक्य नाही म्हटलं, ते काय माझ्याकडे येतील का काय. मग त्यांना सांगितलं सुदेश सार्लेकरला, अजून संध्याकाळी मी जेव्हा आलो 6-7ला यायचो आणि परत जाताना 2 पावला या ठिकाणापर्यंतच बस असायच्या. त्यानंतर विद्यापीठात बस असायची नाही. स्पेशल गाडी, स्पेशल ऑटो करायचं म्हणले 300, 400, 200 वाटेल ते मागायचे, पण तितका आपल्याकडे खडकू नव्हता तेव्हा. त्यामुळं मी तिथं एक जवळपास 4 किलोमीटर असेल असा अंदाज आहे, 3 असेल, 4 असेल, जे असेल ते असेल. मी पायीच जायचो त्यावेळेला. मग त्यानं तोपर्यंत जेवण संपलेलं असायचं. मग माझ्याकडे काय मुरमुरे होते, मी खायचो. जेवण संपलेलं म्हणजे काय, तो गाड्यावर यायचं, कुठल्या गाडीमध्ये आणायचे, ताटं देऊन टाकायचे, म्हणजे ताटं वाढवायचे, तिथं जायचे. जो कोणी असतील तेव्हा जेवायला भेटायचे, नसतील त्यांना गेले ते गाड्या निघून जायचं, असं समजा. तर मला सांगायचं आहे यामुळं, त्यावेळी जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनचा चांगला उपयोग काय करता येईल तेवढा करणं म्हणजेच परिस्थिती बदलणं आहे. परिस्थिती बदलणं म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला जर करता येते ती, त्यासाठी मनस्थिती आधी बदलावी लागेल ना. मनस्थिती बदललं की परिस्थिती बदलते.
आणि मनस्थिती बदलण्यासाठी मित्रांनो स्वयंसूचना, स्वतःला सांगितलं पाहिजे यस मी हे करू शकतो, ध्येय निश्चिती. तो एक मुद्दा राहिला सांगून टाकतो की मग त्यांनी सांगितलं 14, 15, 16 काहीतरी साहित्य संमेलन होतं तिथं. गोव्याचे मुख्यमंत्री उद्घाटक राहणार होते. नाचगं घुमाच्या लेखिका त्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मग मला त्या संमेलनाला परत बोलवण्यात आलं. प्राचार्य रावसाहेब शेंदारकर सर तेव्हा आमचे प्राचार्य होते, त्यांनी फोनवरून परमिशन घेतले, असं आहे काही, त्यांनी मला परमिशन दिली, त्यांचे धन्यवाद. आणि मग परत गेलो. त्याने येण्या जाण्याचं मानधन दिलं, सगळं व्यवस्थित राहण्याची व्यवस्था केली. आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. माझ्या कवी संमेलनात माझं नाव होतं पुन्हा अजून ते. तर मला सांगायचं आहे की एखादी गोष्ट ठरवली, पण परिस्थिती मध्ये आपण जे काही ठरवतो तसं होत असतं. आपण आपल्या क्षमतेनुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या आवडीनुसार आपल्याला ते करता आलं पाहिजे. उगं मला जिथं मनच लागणार आले काय करू, बोरच व्हायला मी तर काय करू, कुठं जावं तर खडकू नाही काय करू, असं न विचार करता तुम्हाला तिथं काय करता येईल तेवढं करणं. त्यासाठी मी ध्येय निश्चिती करणं हे तुमची परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक असते आणि मनस्थिती बदलायला आवश्यक असते. कारण रिकाम मन घर सैतानाचं घर म्हटलं जातं. रिकाम मन सैतानाचं घर म्हटलं जातं. तर अशा वेळी तुम्ही जर तुमचं मन कार्यामध्ये जर एखादं आवडीचं ध्येय ठरवून आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठीचं कार्यक्रम आखला तर नक्की यशस्वी होतं. मी माझं एक उदाहरण म्हणून तुम्हाला फक्त सांगितलं. त्याबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाटतं ते काय वाटते ते वाटू द्या. तुमचं स्वागत आहे. तर मित्रहो, तर आपण या अशा सिच्युएशनमध्ये काय करू शकतो, तुमची मनस्थिती कसं बदलता येते संदर्भात सांगतो. तुम्ही योगासन करून मनस्थिती बदलू शकता, प्राणायाम करून मनस्थिती बदलू शकता, ध्यान करून मनस्थिती बदलू शकता, चांगला विचार करून मनस्थिती बदलू शकता, चांगली प्रार्थना म्हणा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. हे वामनराव पै यांची ईश्वर प्रार्थना छान आहे, ते म्हणू शकता. सर्वे सुखेन संतु सर्वे निरामय अशी प्रार्थना मनस्थिती बदलायला मदत होते. आता ईश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज दावे पसायदान. हे पसायदान म्हणलं तर मनस्थिती बदलायला मदत होते. किंवा सबका भला होय रे, हे विपश्यनेमध्ये एक गीत, त्या विपश्यनाच्या शिबिरामध्ये हे गीत आम्ही ऐकलं. तर सबका मंगल होय रे ही तथागतांची प्रार्थना. सबका मंगल होय रे ही प्रार्थना जर आपण म्हटली तर यातून सुद्धा मनस्थिती उत्तम राहायला मदत होते. तुम्हाला सांगतो, वामनराव पै साहेबांची काही प्रार्थना माझ्या माईना कधी ऐकली नव्हती, परंतु माय रोज सगळ्या देवाची नावं घ्यायची आणि देवा सगळ्यांचं भलं कर, मग माझ्या लेकरांचं भलं कर, असं रोज म्हणायची. रोज झोपताना रोज म्हणायची, मी ऐकायचो. सगळ्यांचं भलं करण्याची जी भावना, इतरांना मदत करण्याची जी भावना तिच्या तोंडातून ते व्यक्त व्हायचं. सगळ्यांचं भलं कर, ही भलं कर आणि मग माझ्या लेकरांचं भलं कर. भलं कर हे फक्त तिच्या रोज म्हणायचे, रोज. तर मित्र, चांगली भावना बाळगणं, इतरांबद्दलची चांगली भावना बाळगणं, चांगला विचार करणं, याच्यातून तुम्ही चांगली कल्पना करणं. चांगली कल्पना करणं तर नाही, मनस्थिती बदलते. मनस्थिती बदलते. कल्पना केल्यानं मनस्थिती बदलते. तुमची परिस्थितीत किती बदल होते मी काही सांगू शकणार नाही, पण मनस्थिती मात्र कल्पना केल्यानंतर बदलू शकते.
तुम्ही जर तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या जीवनाचं चांगलंच होणार आहे, माझ्या जीवनात चांगलंच घडणार आहे, अशा पद्धतीनं विचार करून चांगलं काय घडते आहे हे जर बघायला लागलात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला तहसीलदाराचा आहे, कलेक्टर UPSCचा अभ्यास करायला कलेक्टरच बनलो आहे असं समजा, आणि तुम्ही कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेला आहात अशी कल्पना करा, किती गुदगुल्या होतात. तुमच्या निवासस्थानापासून निघालेली गाडी गेल्यानंतर ऑफिसच्या दारामध्ये सलाम ठोकायला माणूस आहे, तुमची सगळी सेवा करायला माणसं आहेत असं समजा. ताड 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 तुम्ही तुमच्या खुर्चीवर चाललात, खुर्चीवर बसलात जाऊन, एक ना एक व्हिजिटर भेटायला येतोय, साहेब म्हणून नमस्कार करतोय, अशी कल्पना करा. गुदगुल्या होतात आणि मनस्थिती चांगली होते अभ्यास करायला. डॉक्टर बनायचं असेल तर डॉक्टर बनलात असं समजा. डॉक्टरच्या खुर्चीवर पांढरा शर्ट अंगात टाकलेला आहे आणि डॉक्टर साहेब तुम्हाला म्हणाले, तशी कल्पना करा. तर मित्र, हा सगळा कल्पनेचा खेळ जरी असला तरी मनाला बळ देणारा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. काल्पनिक गोष्टी मनाला बळ देतात, यावर तुम्हाला तोवर विश्वास असला पाहिजे. आणि काल्पनिक गोष्टी ही कल्पनेची शक्ती, ह्याला कल्पनाशक्ती का, तुम्ही नेटवर बघा तुम्ही कल्पनेची शक्ती काय आहे. कल्पनाशक्तीचा वापर करून तुम्हाला मनस्थिती बदलता येते. तुम्ही म्हणाल की त्यावेळेस परिस्थिती त्यावेळेस काय बदलणार आहे? तुमची मनस्थिती चांगली राहते त्यावेळेस. परिस्थिती बदलण्यासाठीच आत्मबळ, मनोबल आणि आत्मविश्वास वाढू शकते. तितक्याचा वापर करून बदलता आले तर बदला, नाही बदलता आले तर नाही बदलता येत. सगळेच परिस्थिती बदलता येत नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारणं हे सुद्धा, स्वीकारण्याचं तरी आत्मबळ माणसामध्ये ही मनस्थिती बदलल्यानंतर येत असते. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला जितकी काही त्या परिस्थितीमध्ये चांगली कृती करता येईल तेवढं करा. चांगली काय कृती करता येईल तेवढं करा. त्याने देखील चांगली मनस्थिती तयार व्हायला मदत होते. त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो? आता उदाहरणार्थ, एका समुद्राच्या किनाऱ्यावर एक नातू आणि आजोबा बसले आणि भरती आलेली होती. भरती आल्यानंतर ओहोटी येते. आल्यानंतर त्या भरतीमध्ये आलेले मासे काही अडकून पडले होते आणि ते तडफड करायला लागले मासे. दोघंही अतिशय संवेदनशील माणसं, वारकरी संप्रदायाची माणसं, अहिंसा हे तत्व मानणारे माणसं, असा जीवाची तडफड न पाहणारे दोघंही, ते नातू आणि ते आजोबा. ते अस्वस्थ होते आजोबा. मग हे सगळं पाहून एवढ्याचा जीव कसा? तेव्हा नातवाने ते अस्वस्थ, मूड खराब करून घेतला त्याने. यांनी मात्र विचार केला की आपल्याला या परिस्थितीमध्ये मनस्थिती चांगली ठेवायची असेल तर आपल्याला जितकं काही चांगलं करता येईल तेव्हा करू आणि आपल्याला आत्मिक समाधानी होऊ. आत्मिक समाधानी होणं हा मूड चांगला करण्याचा मार्ग आहे आणि आपल्या त्याही सिच्युएशनमध्ये आपण काहीतरी करू शकतो, ही भावना देखील माणसाचा मूड चांगला करते. आता मित्र, मग काय झालं? काय तो मुलगा काय करायचा? एक माशी घ्यायचा, तडफडणारी, असं पकडून पाण्यात न सोडायचा. ती आनंदानं तिकडे मध्ये जायची आणि हा खुश व्हायचा, हा उड्या मारायचा. त्यानं म्हणला, एवढ्या माश्या तडफडून मरायला तर तू काय उड्या मारायलास? म्हणला, मी एका माशीचा जीव वाचवलो. ही हा जो मला आतून आनंद झाला आहे, त्यामुळे माझी मनस्थिती आनंदाची असल्यामुळे मी नाचत आहे. तुम्ही मुझे नींद नाही चालू आहे, तडफड. मला सांगायचा याचा आता हेतू असा आहे, शब्दशः काही घेऊ नका याच्यातलं. मला मतितार्थ आहे त्या सिच्युएशनमध्ये आपण काहीतरी करू शकतो, ही भावना, किंवा करू शकलो ही भावना रोज आपल्याला मनाला समाधान देत असते.
याचा अर्थ त्यांनी सगळे माशाचे जीव वाचवले का? नाही, पण आहेत काहीचे वाचवले, हा समाधान. त्याची मनस्थिती चांगली झाली. मासे मरायचे ते मेले, काही जितक्याचे वाचवता येते ते त्याने वाचवलं. ओके. तर मित्र, चांगली संगत तुमची मनस्थिती चांगली करते, कारण चांगल्या संगतीतून चांगले विचार, चांगल्या कल्पना, चांगल्या भावना, सद्भावना व्यक्त होतात चांगल्या संगतीमध्ये, आणि ते आपल्या आपल्या कानात जातात, कानातून मनात जातात, मनात जातात म्हणजे आपला मूड तयार होतो. म्हणून चांगली संगत देखील तुमचा मूड चांगला करू शकते. चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं, प्रत्यक्ष मार्गदर्शन, ऑनलाईन मार्गदर्शन, यामुळे सुद्धा मूड चांगला व्हायला मदत होते. पण वातावरण माणूस सकारात्मक असला पाहिजे आहे त्या सिच्युएशनमध्ये. किंवा व्हिडिओ ऐकू शकता तुम्ही, या अशा व्याख्यानाची व्हिडिओ ऐकू शकता, मनस्थिती चांगली व्हायला मदत होते. तर मित्र, ही मनस्थिती चांगली होण्यासाठी याचा चांगली होते. आणि मनस्थिती चांगली झाली, परिस्थिती नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा बदलते काही प्रमाणात. आणि मग आपण काही कृती आणि उक्तीचा त्यावेळेस वापर करून काही प्रमाणामध्ये परिस्थितीमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो. पण किमान त्या प्रतिकूल परिस्थिती जी इतरांच्या दृष्टिकोनातून वाटत होती, त्याही तुमच्याही दृष्टिकोनातून वाटत होती, पण आहे त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही तितका काळ आनंदी राहिलात, ही त्या मनस्थिती उत्तम ठेवण्यासाठीच्या ज्या ज्या उपाययोजना केलात, म्हणून मनस्थिती उत्तम ठेवता येते प्रतिकूल परिस्थितीतही, असा तो भाग आहे. सगळीच परिस्थिती उत्तम ठेवता येईल का मनस्थिती? नाही. काही वेळेस तुम्ही पण डिस्टर्ब होऊ शकाल, पण त्या डिस्टर्बमधून तुम्ही जे मनस्थिती सुधारण्यासाठी जसं तुमचा अहोरात्र प्रयत्न चालू आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला फायदा होतो. थोडं जरी झालं तरी अजून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या मनस्थितीत येऊ शकता मित्र. म्हणून चिंताग्रस्त, उदास, निराश अशा मनस्थितीत राहण्यापेक्षा आनंदी विचार, हॅपी थॉट्स एकच फार मोठी चांगली चळवळ आहे, आध्यात्मिक चळवळ. त्या हॅपी थॉट्समध्ये तुम्हाला आनंदी विचार करायला शिकवलं जातं. आनंदी विचार वाचा, आनंदी विचार ऐका, आनंदी विचार बोला, असा संदेश हॅपी थॉट्स चळवळीमधून दिला जातो. तर ह्या गोष्टीचा वापर करा मित्र. सत्संगात राहा, चांगल्या सत्संगामध्ये चांगला विचार करा. याच्यातून नक्की तुमची मानसिकता चांगली होते, आणि झालेल्या मानसिकतेतून तुम्ही आनंदी व्हायला मदत होऊ शकते. तर मी आपल्या सद्भावनेसाठी, सद्भावना आपल्या मनात निर्माण हो, आपल्या मनात चांगले विचाराचा उदय हो, आपल्या मनामध्ये चांगल्या कल्पना निर्माण होत, आपल्या मनात आपलं आत्मबळ वाढो, आपला आत्मविश्वास वाढो, आपल्या आत्मबळाचा वापर करून आपल्याला आपलं कौशल्य वाढो, आपल्या क्षमता वाढो, आणि आपल्या वाढलेल्या क्षमता, वाढलेलं कौशल्य, वाढलेले शहाणपण याचा उपयोग होऊन जे काही शक्य आहे तितकी परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण हो, तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान मिळो, अशी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. आणि सर्वांना नम्र विनंती करतो की हा विचार जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांपर्यंत पोहोचून इतरांचेही कल्याण करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया, एवढी एक भावना व्यक्त करून थांबतो. जय हिंद.